सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। मागील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यामध्ये वर्चस्व होतं, मात्र या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगर जिल्ह्यातून हद्दपार झाला असता, परंतु रोहित पवार यांच्या विजयामुळे या पक्षाचे अस्तित्व नगर जिल्ह्यामध्ये राहिले आहे। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली। शेवटच्या फेरीत रोहित पवार यांनी 1243 मतांनी विजय मिळवलाय। पोस्टल मतांमध्ये रोहित पवार यांना मिळालेली 554 मतांची आघाडी अतिशय महत्त्वपूर्ण आणि निकालामध्ये निर्णायक ठरली आहे। अहिल्यानगरची जनता ही महायुतीच्याच पाठीशी आहे, हे विधानसभेच्या निकालानं सिद्ध करून दाखवलंय। निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीकडून फक्त खोटे नेरेटिव्ह पसरविण्याचे काम झाले, मात्र सुज्ञ जनतेने त्यांना थारा दिला नाही। जाणत्या राजांनाही या जिल्ह्यात खोटे बोलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही जनतेने घरात बसविले आहे। तर भावी म्हणून मिरवून घेणाऱ्यांना सुद्धा जनतेने आता माजी करून टाकलं असल्याचा टोला महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावलाय। विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक मताधिक्याने विजय झाल्याबद्दल लोणी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात नामदार विखे पाटील बोलत होते। विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 12 पैकी 10 जागा जिंकत महायुतीने दणदणीत यश मिळवले। महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव करत अमोल खताळ हे जायंट किलर ठरले, तर खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनाही पराभवाचा सामना करावा लागलाय। राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीचा गड राखत आपली ताकद दाखवून दिली आहे। जिल्ह्यातून विक्रम पाचपुते, अमोल खताळ, हेमंत ओगले, काशीनाथ दाते, विठ्ठल लंगे हे 5 नवे चेहरे विधानसभेत पोहोचलेत। जिल्ह्यातील शिर्डीच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते, मात्र विखे यांनी काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांना 70,282 मतांनी पराभूत केले। संगमनेर मतदारसंघात प्रथमच निवडणुकीत उतरलेल्या अमोल खताळ यांनी 10,560 मतांनी सलग 8 वेळा विजयी झालेल्या थोरात यांना पराभूत केले। कोपरगाव मतदारसंघात महायुतीचे आशुतोष काळे हे 1,24,000चे विक्रमी मताधिक्य घेत विजयी झालेत। तेथे महाविकास आघाडीचे संदीप वर्षे पराभूत झालेत। संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव झालाय। शिवसेना शिंदे गटाचे नौखे उमेदवार अमोल खताळ पाटील यांनी त्यांचा पराभव केलाय। 1985 पासून थोरात या मतदारसंघाचे आमदार असताना सलग 8 वेळा ते विजयी झाले होते। 40 वर्षांनंतर संगमनेरमध्ये सत्तांतर झालं आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात व शिवसेना शिंदे सेनेचे उमेदवार अमोल खताळ या 2 उमेदवारांमध्ये येथे प्रमुख लढत होती। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार योगेश सूर्यवंशी, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल अजीज ओरा यांच्यासह एकूण 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। ईव्हीएम आणि पोस्टर अशा एकूण 2,20,581 मतदारांनी मतदान केलाय। ईव्हीएम मतदारांमध्ये 1,14,182 पुरुष तर 1,03,250 महिला मतदारांनी मतदान केलं होतं। हे मतदान 75.19% झालं। यंदा वाढलेल्या मतदानाचा फायदा शिवसेनेचे उमेदवार खताळ यांना झाल्याचं दिसलंय। सरकारच्या विरोधातील व 2 तुलक कारखानदार उमेदवारांचे आव्हान मोडून काढत आमदार मोनिका राजे यांनी शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभेवर जाण्याची किमया साधली आहे। तब्बल 19,043 मताधिक्याच्या फरकाने त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी ढाकणे यांच्यावर मात केली। अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या चंद्रशेखर गुलेंना
शेवगाव तालुक्यातून अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय। राजळे यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। राज्यात तब्बल 1,24,624 एवढे विक्रमी मताधिक्य घेत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून युतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी विजय मिळवला। तेथे त्यांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार संदीप वर्षे यांचा दारुण पराभव केलाय। आशुतोष काळे यांना 1,61,147 मते मिळाली, तर संदीप वर्षे यांना 36,523 मते मिळाली। म्हणजे तब्बल 1,24,624 मतांनी काळे विजयी झाल्यात। श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात आमदार बबनराव पाचपुते यांनी केलेले रचनात्मक काम, त्यांची लोकप्रियता, लाडक्या बहिणीची महायुतीला छुपी साथ, प्रतापसिंह पाचपुते यांनी केलेले मॅनेजमेंट व विरोधी गटातील मतांचे विभाजन, कार्यकर्त्यांनी दिलेली कडवी झुंज यामुळे महायुतीचे उमेदवार विक्रमसिंह पाचपुते यांनी विक्रमी मताने विधानसभेत पहिली एंट्री मिळवली आहे। 37,156 मतांनी त्यांनी विजय मिळवलाय। त्यांना महाविकास आघाडीत झालेल्या बिघाडीचाही फायदा भेटला। जिल्ह्यात महायुतीला सर्वाधिक 10 जागा मिळाल्या आहेत। त्यामध्ये राज्यात मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे पाटील यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे। तिसऱ्यांदा निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप, भाजपच्या मोनिका राजळे व शिवाजी कर्डिले यांचीही देखील मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे। राज्यात महायुतीला दणदणीत यश मिळाले आहे, त्यामुळे लवकरच राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे। या 4 उमेदवारांपैकी राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद मिळण्यात जमा आहे। नेवासा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार शंकरराव गडाख यांचा धक्कादायक पराभव करीत शिवसेनेचे विठ्ठलराव लंगे 4,021 मताधिक्याने विजयी झाल्यात। विधानसभेच्या निवडणुकीची नेवासा मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया शनिवारी नेवासा फाट्यावरील शासकीय गोदाम निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे व सहाय्यक तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।